गुड मॉर्निंग गाईज. आज स्विमिंग झालेली आहे माझी. 8:30 वाजले होते, आता वाजत आहेत 9:30. इथे घड्याळ आहे दिलेली आहे. तर आज 4 दिवस स्विमिंग बंद होती. जे पाणी होतं त्याच्यामध्ये टँकमध्ये प्रचंड असं शेवाळ साचलं होतं, त्याच्यामुळे ते दूषित झालं होतं पाणी. सो आज मस्त क्लीन झालं आणि आज तेवढी गर्दी पण नाही आहे. सो आज आहे मंगळवार, तारीख 25 ऑगस्ट 2026 आणि तुम्हाला सांगतो आहे हे मस्तपैकी आपण एक गॉगल एक घेतला आहे. हे बघा, स्विमिंगसाठी डोळे फार प्रचंड असे लाल पडत होते माझे. कसा दिसते ते सांगा. ओके, प्रेस. आता बघा कॅप प्लस वर आता मस्तपैकी स्विमिंग होते आणि डोळ्याला पण थोडंसं आता इरिटेशन होत नाही आहे. नाहीतर आज बराच 1 आवर मी स्विमिंग केली, काय वाटलं नाही मला, फ्रेश वाटलं. ताण वगैरे असं म्हणजे डोळ्यांना पडला नाही ताण. सो आता मी उतरलेलो आहो पाण्यात स्पेशल ब्लॉग शूट करण्यासाठी छोटासा. सो आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे ब्रीदिंग टेक्निक. सो म्हणजे जर पाण्यामध्ये थोडासा दम लागत असेल तुम्हाला सुरुवातीला, तर ब्रीदिंग असते, त्याने आपल्याला म्हणजे ते ब्रीदिंग आपली कॅपॅसिटी वाढते. सो मी तुम्हाला दाखवतो. कॅमेरा वर ठेव. हे जे मी केली याला म्हणतात ब्रीदिंग टेक्निक. म्हणजे नॉनस्टॉप तुम्ही पोहू शकता आणि त्याच्यानंतर ब्रीदिंग करू शकता, आपोआप दम निघून जातो तुमचा. बाकी असा टँक आहे थोडक्यात. पाणी फक्त मोबाईलमध्ये जायला नाही पाहिजे. ओके, जर मोबाईलमध्ये पाणी गेलं तर 12 वाजले आपले. हो, आय होप सगळं व्यवस्थित असेल. आपण एक काम करू, सायलेंटवर ठेवून बघूया त्याला. थोडंसं गॉगलमुळे पाण्या अंडरवॉटरचं सगळं एकदम व्यवस्थित दिसते. सो गाईज, नॉट पॉसिबल. कॅमेरा असता तर जमला असता, मोबाईल नाही जमणार आहे. आता मी जस्ट तुम्हाला आज आपली मित्र कंपनी पण कोणी आले नाही आहे की मोबाईल त्यांना धरण्यासाठी आपला मोबाईल. सो जस्ट मी दाखवतो आहे पाणी किती आहे. माझ्या एवढंपर्यंत पाणी आहे. माझी हाईट 5'9" आहे, 5 फूट 9 इंच. तर अंदाजा लावू शकता किती पाणी असेल. आणि जसं जसं समोर जासाल तिकडे पाणी कमी होते. सो त्या काठापासून मी आता या काठापर्यंत आलेलो आहे, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आपला संडेचा स्विमिंगचा ब्लॉग मी टाकला नाही आहे. मोबाईल वॉटर रेजिस्टन्स आहे, पण आपण रिस्क घेऊ शकत नाही आहे. माझ्या नाका डोळ्यामध्ये अजिबात पाणी जात नाही आहे. ही ब्रीदिंग टेक्निक असते, ती प्रॅक्टिस केल्याच्यानंतर आपोआप जमते माणसाला. चला निघूयात घरी आता.